नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथेमॅटिक्स वर्कबुक स्टँडर्ड 2 या ठिकाणी सॉल्व करणार आहोत. लेट्स हँडल जिओमेट्रिक शेप. वेगवेगळे शेप आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. या सर्व शेपची माहिती आपण घेतलेली आहे. पुढे आपल्याला या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ती आपण प्रथमतः सॉल्व करूया. ठीक आहे. आता आपल्याला या ठिकाणी दिसतंय स्पेअर शेप, बरोबर आहे. स्पेअर शेप, स्पेअरची स्पेलिंग आपण या ठिकाणी काय करायची आहे, मॅच करायची आहे. स्पेअर. नेक्स्ट काय आहे, व्हेरी गुड, काय, क्युबॉइड. मग क्युबॉइडला आपण क्युबॉइडची स्पेलिंग त्या नावाशी आपण या ठिकाणी मॅच करणार आहोत. नेक्स्ट काय आहे, कोन शेप. व्हेरी गुड. मग कोन शेप आपण काय करणार आहोत, मॅच करणार आहोत. आणि लास्ट वन या ठिकाणी आपल्याला दिसते ते सिलेंडर शेप. सिलेंडर शेप या ठिकाणी आपण मॅच करणार आहोत. चला तर मॅच करूया. नेक्स्ट आपण एज आणि कॉर्नर्स या ठिकाणी पाहणार आहोत. आपल्याला एज आणि कॉर्नर या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. इकडे खाली आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ती आपण पहिल्यांदा सॉल्व करून घेऊया. इकडे बुक दिलेलं आहे. ठीक आहे. मग हा जो बुक आहे, हे जे बुक आहे, हे बुक त्याचा जो शेप आहे, हा शेप कोणता असणार आहे, याचा जो शेप आहे तो कोणता असणार आहे, अगदी बरोबर, याचा शेप हा क्युबॉइड शेप असणार आहे. आणि क्युबॉइड शेपला किती एज असतात, किती कॉर्नर असतात ते आपण पाहिलेलं आहे. मग आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, राईट करायचं आहे एज. काय राईट करायचे आहे, एज. आणि या ठिकाणी त्याचे कॉर्नर्स राईट करायचे. ठीक आहे. मग आपण या ठिकाणी प्रथम बघूया, बुकला किती एज असतात, 12 एज आणि कॉर्नर 8, बरोबर आहे. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला कोन शेप दिलेला आहे. कोनच्या आपल्याला या ठिकाणी एज राईट करायचे आहेत. कोनला एज आहे 1, जी आउटला असते. ठीक आहे. कॉर्नर्स असणार आहेत, याला कॉर्नर किती असणार आहेत, हा जो शेवटी आहे तो म्हणजे 1 एज 1 कॉर्नर. ठीक आहे. इकडे एक सेल दिलेला आहे, सिलेंडर शेप आहे, बरोबर आहे. मग सिलेंडर शेपला आपण काय करतो, जो सेल आहे हा सिलेंडर शेप आहे, याला जो कॉर्नर आहे, कॉर्नर तर नाहीच आहेत, म्हणजे इकडे आपण 0 राईट करणार. आणि एज आहे, ती एज किती आहेत, 1 and 2, म्हणजे या ठिकाणी 2, या ठिकाणी 0 राईट करणार. इकडे आहे फुटबॉल आहे, आणि फुटबॉल हा स्पेअर शेप आहे. ठीक आहे. स्पेअर शेप म्हणजे याला एज 0 कॉर्नर 0. चला राईट करूया. नेक्स्ट पेजवर आपण या ठिकाणी पेज नंबर 8 वर पाहूयात. इकडे आपल्याला एक कोन शेप दिलेला आहे. ठीक आहे. कोन शेपच्या आपल्याला या ठिकाणी सरफेस सांगितलेला, जो वरचा भाग असेल, आपली जी आपण बड्डेला जी कॅप घालतो की नाही, तशा पद्धतीची कोन शेपमधली कॅप आहे. आणि या ठिकाणी हा जो बाहेरची बाजू येईल, आपण काय म्हणूया, कर्व शेप. ती थोडीशी टर्न असते, गोल स्वरूपामध्ये असते, ही कर्व शेप आहे. आणि खालचा भाग हा सपाट असतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, फ्लॅट सरफेस, बरोबर आहे. म्हणजे याला एक फ्लॅट सरफेस आहे आणि एक कर्व शेप आहे. पुढे बघूयात, या ठिकाणी आपल्याला क्युबॉइड दिलेला आहे. क्युबॉइडला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कर्व शेप नाही, जेही आहेत, ठीक आहे, ते सगळे कसे आहेत, फ्लॅट सरफेस आहे. हा वरचा सरफेस, याला आपण काय म्हणूया, फ्लॅट टॉप सरफेस. इकडेशी या साईडने येतो फ्लॅट सरफेस. आणि जो खालचा भाग असेल त्याला आपण म्हणूयात फ्लॅट बॉटम सरफेस. हे सगळे जे सरफेस आहे ते फ्लॅट आहेत. ठीक आहे. पुढे आपण बघूयात, आपल्याला या ठिकाणी काय दिलं, सिलेंडर शेप दिलेला आहे. सिलेंडर शेपमध्ये हा जो वरचा भाग आहे, हा काय, सपाट आहे, फ्लॅट टॉप सरफेस. आणि जी साईडची बाजू असणार, निश्चितच काय असणार आहे, कर्व असणार आहे. ठीक आहे. आणि खाली पुन्हा फ्लॅट बॉटम सरफेस. आपल्याकडे जर टिफिन असेल, एखादा मोठा डबा असेल घरामध्ये, किचनमध्ये आपण पाहतो, तशा पद्धतीत त्याचा शेप आपण बघितला तर वरची झाकणाची बाजू ही फ्लॅट असते, खाली जी बॉटम असतो तो सुद्धा कसा असतो, फ्लॅट असतो, आणि त्याची जी साईडची बाजू असते कर्व असते. अशा पद्धतीने हे सरफेस आहेत. मग खाली आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये इकडचे क्युबॉइड दिलेला आहे. याचा जो फ्लॅट सरफेस असणार आहे, हा फ्लॅट सरफेस आपण हे करायचं, आयडेंटिफाय करायचं, आणि त्याला काय करायचं आहे, येलो कलर आपल्याला त्या ठिकाणी द्यायला सांगितला आहे. तर जिकडची कर्व सरफेस असेल त्याला आपल्याला या ठिकाणी पुन्हा कलर मारायचा आहे. ठीक आहे. तो कोणता कलर असणार आहे, तर ब्ल्यू कलर असणार आहे. ठीक आहे. मग इकडे कलर या ठिकाणी कर्व शेप आहे, याला ब्ल्यू मारणार. जो फ्लॅट आहे, फ्लॅट सरफेस, त्याला आपण कोणता मारणार आहे, येलो कलर मारणार आहे. चला, कलर करून झाला असेल तर आता आपण इकडे पुन्हा स्लायडिंग अँड रोलिंग या ठिकाणी पाहणार आहोत. स्लायडिंग, आता इकडची एक स्लायडिंग आहे.
ठीक आहे. या स्लायडिंगवर या ठिकाणी बॉक्स ठेवलेला आहे. हा बॉक्स जो आहे तो इकडनं जर त्यांनी सोडला, स्लाइड करायला सांगितला, तर हा जो बॉक्स आहे हा काय करत येईल, असा स्लाइड करत येईल, असा घसरत येईल. ठीक आहे. आणि त्याचबरोबर जर या ठिकाणी या स्लायडिंगवर बॉल ठेवलेला आहे, ठीक आहे, या ठिकाणी हा बॉल जर त्या स्लायडिंगवर जर सोडला तर तो काय करत येईल, असं रोलिंग करत येईल, बरोबर आहे, घरंगळत असं येईल. ठीक आहे. म्हणजे का, तर याचा शेप आहे हा कसा आहे, कर्व शेप आहे. आता हा बॉक्स का बरं या ठिकाणी स्लायडिंग करत येईल, तर निश्चित त्याचा जो सरफेस आहे हा सरफेस कसा आहे, फ्लॅट आहे. आणि इकडे आपण जो बॉल आहे, या बॉलला जर आपण या स्लायडिंगवर या ठिकाणी सोडलं तर त्याचा जो सरफेस आहे तो कसा आहे, कर्व शेपमध्ये, कर्व आहे. आणि त्यामुळे तो या ठिकाणी कसा येणार आहे, रोलिंग होत येणार आहे. ठीक आहे. बघा खाली पुन्हा एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. या ऍक्टिव्हिटीमध्ये त्यांनी काय म्हटलंय, लुक ॲट दिस ऑब्जेक्ट, राईट येस फॉर स्लाइड, आर फॉर रोल अँड येस आर फॉर स्लाइड अँड रोल. ठीक आहे. आपल्याला अशा पद्धतीनं या ठिकाणी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे का आपण असं या ठिकाणी शोधायचे ते जे ऑब्जेक्ट आहेत की कुठला ऑब्जेक्ट हा स्लाइड होणार आहे, घसरणार आहे, आणि कुठला ऑब्जेक्ट या ठिकाणी रोलिंग होत येणार आहे, घरंगळत येणार आहे. तर तशा पद्धतीने आपण त्याला, जर समजा तो स्लाइड होणार असेल तर त्या ठिकाणी यस आपण बॉक्समध्ये राईट करणार आहोत, आणि जर तो रोलिंग होणार असेल तर आर राईट करणार आहोत. आणि जर तो स्लाइडिंग आणि रोलिंग, स्लाइड आणि रोल अशा दोन्ही पद्धतीने येणार असेल तर आपण त्या ठिकाणी एस आर अशा पद्धतीची लेटर आपल्या त्या बॉक्समध्ये राईट करणार आहोत. आता या ठिकाणी एक रिंग आपल्याला दिसते. ठीक आहे. ही रिंग जर आपण पाहिली, ही रिंग जर आपण उभ्या पद्धतीनं सोडली तर ती कशा पद्धतीने येईल, रोलिंग होत येईल का स्लायडिंग होत येईल, निश्चितच ती त्या ठिकाणी काय होत येणार आहे, रोलिंग होत येणार आहे, बरोबर आहे. मग आपण या ठिकाणी तिला आपण आर राईट करणार आहोत. ठीक आहे. पण जर समजा ती आपण आडव्या पद्धतीनं अशाच पद्धतीनं आडवी सोडून दिली तर ती त्या ठिकाणी कशी येईल रे बाळांनो, ती त्या ठिकाणी स्लाइड सुद्धा होत येईल. म्हणजे ही स्लाइड पण होणार आहे आणि रोलिंग सुद्धा होणार आहे. ठीक आहे. पुढे आहे बॉल. बॉल कसाही आपण टाकला त्या स्लाइडवर तर तो रोलिंग होते. म्हणजे आपण इकडे कोणतं लेटर राईट करणार, आर. मॅच बॉक्स, मॅच बॉक्स आपण जर सोडलं त्या स्लायडिंगवर तर तो काय होईल रे, येस, स्लाइड होत येईल. म्हणजे इथे आपण राईट करणार येस. बॉटल, बॉटल आपण सोडली त्या स्लाइडवर तर या ठिकाणी बॉटल काय होत येणार, रोल होत येणार, बरोबर आहे. मग इकडे आपण आर राईट करणार. इकडे एक फ्रुट्स आहे, त्याचा शेप कर्व शेप आहे, याला आपण जर सोडलं तर त्या ठिकाणी तो काय होत येणार, रोल होत येणार, रोलिंग होत येणार. ठीक आहे. मग इकडे आर राईट करणार. पुढे नेक्स्ट बुक आहे. बुक आपण जर त्या ठिकाणी त्याचा जो सरफेस आहे हा फ्लॅट सरफेस आहे, म्हणजे ते काय होत येणार, स्लाइड होत येणार. पुन्हा या ठिकाणी फ्रुट्स आहे. फ्रुट्सचा शेप जो आहे तो कर्व शेप आहे. ठीक आहे. म्हणजे तो कसा होत येणार, रोल होत येणार. अगदी बरोबर. इकडे एक पाकिट दिसतंय, ते सुद्धा या ठिकाणी त्याचा जो सरफेस आहे हा फ्लॅट सरफेस आहे. फ्लॅट सरफेस असतो ते नेहमीच कसं येतं, तर स्लाइड करत येतं. ठीक आहे. म्हणजे इकडे आपण यस राईट करणार. इकडे आपल्याला थ्रेड दिलेला आहे. ठीक आहे. हा सुद्धा या ठिकाणी रोलिंग होत येणार. म्हणजे आपण या ठिकाणी काय करणार, आर राईट करणार. इकडे पुन्हा जो एक फ्रुट्स दिलेला आहे ते फ्रुट्स सुद्धा कर्व शेपमध्ये आहे. ते जर आपण स्लाइडवर त्या ठिकाणी सोडलं तर ते काय होत येणार, रोल होत येणार. म्हणजे इकडे आपण आर राईट करणार. इकडे या पुन्हा कोन दिलेला आहे. ठीक आहे. कोन, या ठिकाणी कोन कदाचित स्लाइड पण होऊ शकतो, कदाचित रोल सुद्धा होऊ शकतो. तो कशा पद्धतीने गेलेला आहे त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे या ठिकाणी एस आणि आर, स्लाइड आणि रोलिंग दोन्ही पद्धतीने येणार. त्यानंतर इकडेशी एक टिफिन दिलेला आहे, तर तो सुद्धा आपण त्याचा शेप बघितला, सरफेस बघितला, तो कर्व सरफेस आहे. म्हणजे इथेशी आपल्याला काय करावं लागेल, आर राईट करावं लागेल, कारण तो सुद्धा रोलिंग होते. चला राईट करूयात. नेक्स्ट पेज नंबर 10 वर या ठिकाणी फन विथ लाईन. लाईन आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे, स्ट्रेट लाईन. ठीक आहे. स्ट्रेट लाईन, कर्व लाईन. नेक्स्ट आपल्याला या ठिकाणी व्हर्टिकल लाईन, हॉरिझॉन्टल, नेक्स्ट इनक्लाइन और स्लोपिंग. ठीक आहे. अशा पद्धतीच्या लाईन्स आपण पाहिलेल्या आहेत आणि त्याच लाईन्सचा आपण या ठिकाणी पुढील ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत. काय दिले, ट्रेस डॉटेड लाईन्स अँड ड्रॉ सिमिलर वन्स इन द बॉक्सेस गिवन बिलो. ठीक आहे. आपल्याला या ठिकाणी लाईन दिलेल्या आहे,
हॉरिझॉन्टल लाईन, इकडेची लाईन दिलेली आहे, हिला आपल्याला काय करायची, ट्रेस करायची आहे. ठीक आहे, इकडे व्हर्टिकल लाईन दिलेली आहे, हिला आपल्याला काय करायची, ट्रेस करायची आहे, जी डॉट डॉटमध्ये दिलेली आहे. स्लोपिंग लाईन, स्लोपिंग लाईनला सुद्धा आपल्याला काय करायचं, ट्रेस करायचं आहे. आणि कर्व लाईन, ही कर्व लाईन दिलेली आहे, तिला सुद्धा आपल्याला ट्रेस करायचं आहे. चला आपण पेन्सिलने ट्रेस करूया. ठीक आहे, पुढे आपण बघूयात हॉरिझॉन्टल लाईन्स. या बॉक्समध्ये आपल्याला पुन्हा एकदा काय करायचं आहे, तर हॉरिझॉन्टल लाईन या ठिकाणी अशा पद्धतीनं ड्रॉ करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी व्हर्टिकल लाईन्स ड्रॉ करायची आहे, स्लोपिंग लाईन ड्रॉ करायची आहे आणि इकडची कर्व लाईन ड्रॉ करायची आहे. ठीक आहे, आपण ड्रॉ करूयात. नेक्स्ट 3 नंबरला आपल्याला आणखी एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, ती आपण सॉल्व्ह करूया. राईट द फॉलोइंग लेटर्स इन द करेक्ट कॉलम्स. खाली लेटर्स दिलेले आहेत, WCEFVH आणि X असे लेटर दिलेले आहेत आणि त्या लेटरला आपल्याला या ठिकाणी या बॉक्समध्ये राईट करायला सांगितलंय. आपल्याला असे लेटर शोधायचे आहेत, लेटर्स हॅव्हिंग ओनली कर्व लाईन्स. असा एखादा इथलं लेटर शोधायचं आहे ज्याला काय असणार आहे, कर्व लाईन असणार आहे. मग आपण इकडे सगळीकडे पाहिलं तर या ठिकाणी सगळीकडे हॉरिझॉन्टल आहे, व्हर्टिकल आहे, ठीक आहे, स्लोपिंग आहे. परंतु सीची आपण जर लाईन पाहिली तर ती कशी आहे, कर्व आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कोणता लेटर राईट करावा लागेल, सी. ठीक आहे, नेक्स्ट पाहूयात आपण. लेटर हॅव्हिंग हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल असं लेटर शोधायचं आहे ज्याला काय असणार आहे, हॉरिझॉन्टल लाईन पण असणार आहे आणि व्हर्टिकल लाईन पण असणार आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी आपण बघूयात, हा ई आहे, इकडची आपल्याला या ठिकाणी हॉरिझॉन्टल लाईन दिसते आणि इकडे आपल्याला कोणती दिसते, व्हर्टिकल लाईन दिसते. ठीक आहे, म्हणजे हे लेटर आपल्याला जे आहे ते इथेशी राईट करायचं आहे. सेम ॲज इट इज एफ सुद्धा या ठिकाणी इकडे आपल्याला हॉरिझॉन्टल लाईन दिसते आणि इकडेशी व्हर्टिकल लाईन दिसते. म्हणजे ई आणि एफ आपण या ठिकाणी राईट करणार आहोत. नेक्स्ट, लेटर्स हॅव्हिंग ओनली स्लोपिंग लाईन्स. फक्त स्लोपिंग लाईन असलेले, तिरकी लाईन असलेले लेटर कोणकोणते आहेत. ठीक आहे, मग आपण या ठिकाणी बघूयात. हा जो डब्ल्यू आहे याच्यामध्ये सगळ्या ज्या लाईन आहेत ह्या कशा आहेत, तर स्लोपिंग आहेत. त्याचबरोबर आपण इकडची व्ही बघितला तर व्ही सुद्धा या ठिकाणी दोन्ही लाईन आहेत या स्लोपिंग आहेत. आणि एक्स हे सुद्धा लेटर कसं आहे, तर या लेटरमध्ये सुद्धा या ठिकाणी स्लोपिंग लाईन आहेत. चला आपण सगळी लेटर्स या ठिकाणी या बॉक्समध्ये राईट करूयात. नेक्स्ट पेज, आपण 12 पेज नंबरवर सुद्धा एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. त्यामध्ये सुद्धा असं म्हटलंय, राईट नंबर्स 1 to 9 इन द करेक्ट बॉक्स. इकडे 1 to 9 नंबर दिलेले आहेत आणि पुन्हा आपल्याला जसं आपण लेटर राईट केले की नाही तशा पद्धतीने नंबर राईट करायला सांगितले. न्यूमेरियल्स हॅव्हिंग ओनली स्ट्रेट लाईन. फक्त स्ट्रेट लाईन असलेले जे नंबर आहेत ते कोणकोणते असणार आहेत, तर ते त्या ठिकाणी आपल्याला राईट करायला सांगितलं. आपण इकडे 1 कडे पाहिलं तर आपल्याला समजेल की 1 हा काय आहे, स्ट्रेट लाईन मध्ये आहे. ठीक आहे, पुढे बघूया. न्यूमेरल्स हॅव्हिंग ओनली कर्व लाईन. फक्त कर्व लाईन असलेले. मग इकडे आपण बघितलं हा 3 आहे, याला कुठेही स्ट्रेट लाईन नाही, स्लोपिंग लाईन नाही, फक्त कर्व आहे. ठीक आहे, इकडे आपण 8 पाहिला तर या ठिकाणी आपल्याला स्लोपिंग नाही किंवा स्ट्रेट लाईन नाही, हॉरिझॉन्टल नाही, व्हर्टिकल नाही, फक्त कर्व लाईन आहे. म्हणजे हा सुद्धा आपण या ठिकाणी राईट करणार आहोत. 3 आणि 8 आपण या ठिकाणी राईट करूया. न्यूमेरियल्स हॅव्हिंग बोथ स्ट्रेट लाईन्स अँड कर्व लाईन्स. न्यूमेरियल्स हॅव्हिंग बोथ, या ठिकाणी स्ट्रेट लाईन पण हवी आहे आणि कर्व लाईन, म्हणजे ज्याच्यामध्ये कर्व लाईन पण आहे आणि स्ट्रेट लाईन पण आहे. मग आपण इकडे 2 बघूयात. 2 मध्ये आपल्याला इकडची स्ट्रेट लाईन दिसते आणि हा कर्व दिसतोय. ठीक आहे, 4 मध्ये आपल्याला कर्व दिसत नाही, परंतु इथे आपल्याला कर्व पण दिसतोय आणि स्ट्रेट लाईन पण दिसते 5 मध्ये. मग 5 राईट करूया. ठीक आहे, इकडे आपल्याला 6 मध्ये या ठिकाणी ही जी लाईन दिसते ती थोडी स्ट्रेट दिसते आणि हा कर्व दिसतो, तो राईट करूया. ठीक आहे, 7 मध्ये नाही. 9 मध्ये आपल्याला स्ट्रेट लाईन पण दिसते आणि या ठिकाणी कर्व लाईन सुद्धा दिसते, तर मग तो नंबर आपण त्या ठिकाणी राईट करूयात. चला राईट करूया. ठीक आहे, खाली पेज नंबर 12 वर आपल्याला या ठिकाणी रांगोळी दिलेली आहे. रांगोळी आपल्याला ट्रेस करायला सांगितलेलं आहे. ट्रेस द कर्व लाईन्स इन ब्ल्यू. जिकडे कर्व लाईन असतील त्याला ब्ल्यू कलरने कलर करायचं आहे अँड स्ट्रेट लाईन्स ज्या आहेत त्यांना रेड कलरने त्या ठिकाणी कलर करायचं आहे. ठीक आहे, तुमच्याकडे कलर असतील तर आपण तशा पद्धतीनं कलर करूया. त्याचबरोबर खाली आणखीन एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. नाउ ट्राय टू मेक अ रांगोली युअर सेल्फ युझिंग स्ट्रेट लाईन्स अँड कर्व लाईन्स. तुम्हाला स्वतःला एक त्या ठिकाणी रांगोळी बनवायची आहे आणि त्या रांगोळीमध्ये तुम्हाला कोणकोणत्या लाईन यूज करायच्या आहेत, तर या ठिकाणी आपल्याला स्ट्रेट लाईन आणि कर्व लाईन यूज करायचे आहेत आणि त्यापासून या ठिकाणी एक रांगोळी तयार करायची आहे. पेज नंबर 16 वर आपल्याला या ठिकाणी विविध शेप दिलेले आहेत आणि ते शेप आपल्याला मॅच करायला सांगितलेले आहेत.
आपण योग्य पद्धतीने शेप या ठिकाणी मॅच करूयात.